Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic that is control and coordination. In this video lecture we are going to learn about the chemical coordination. आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन हा टॉपिक शिकत आहोत आणि आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये केमिकल कोऑर्डिनेशन बद्दल माहिती घेणार आहोत. दिस इज द सेकंड पार्ट ऑफ द टू व्हिडिओ लेक्चर सिरीज ऑफ द केमिकल कोऑर्डिनेशन. हा केमिकल कोऑर्डिनेशन या पॉईंटवरती व्हिडिओ लेक्चरचा दुसरा पार्ट आहे. अँड धिस सेकंड पार्ट कंटेन्स द प्रॉपर्टीज ऑफ हार्मोन्स अँड द मेकॅनिझम ऑफ हार्मोन ॲक्शन. या सेकंड पार्टमध्ये प्रॉपर्टीज ऑफ हार्मोन हा एक पॉईंट घेणार आहोत आणि दुसरा म्हणजे मेकॅनिझम ऑफ हार्मोन ॲक्शन. आणि हे जे मेकॅनिझम्स आहेत हे मोड ऑफ हार्मोन ॲक्शन थ्रू द मेम्ब्रेन रिसेप्टर्स अँड मोड ऑफ हार्मोन ॲक्शन थ्रू द इंट्रासेल्युलर रिसेप्टर, ह्या दोन्ही टाईपचे मेकॅनिझम या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत. लेट स्टार्ट विथ द फर्स्ट पॉईंट दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ हार्मोन. प्रॉपर्टीज ऑफ हार्मोनपासून आपण सुरुवात करूया. दे ॲक्ट ॲज अ केमिकल मेसेंजर अँड आर इफेक्टिव्ह इन व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन. हे जे केमिकल मेसेंजर आहेत, हार्मोन्स जे आहेत, हे केमिकल मेसेंजर म्हणून काम करतात आणि त्यांचं पर्सेंटेज हे जरी खूप कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये असलं तरीसुद्धा हे इफेक्टिव्ह असतात. म्हणजे त्यांचं ते जे टार्गेट सेल असेल त्या टार्गेट सेलवरती हे ॲक्शन देऊ शकतात. हार्मोन कॅन फंक्शन ॲज अ रेग्युलेटर दॅट इनिबिट और स्टिम्युलेट और मॉडिफाय द स्पेसिफिक प्रोसेसेस. आणि हे जे हार्मोन्स आहेत हे तीन टाईपची त्यांची ॲक्शन असते. त्यापैकी पहिली आहे इनिबिट, म्हणजे एखादी रिॲक्शन घडून येते ती थांबवणे किंवा थांबवण्यासाठी, किंवा स्टिम्युलेट, एखाद्या फंक्शनसाठी स्टिम्युलेट करण्यासाठी, चालना देण्यासाठी, ऑर द मॉडिफाईड द स्पेसिफिक प्रोसेस, एखाद्या प्रोसेसला मॉडिफाय करण्यासाठी. या तीन पद्धतीने हार्मोन्स काय करत असतात, कार्य करत असतात. Some hormones interact with the receptor present on the plasma membrane of the target cell, whereas some enter in the nucleus to interact with the genes. यापैकी काही हार्मोन्स असे आहेत, काही टाईपचे हार्मोन्स असे आहेत की ते सेलमध्ये एंटर होत नाहीत, तर सेलच्या बाहेर जो प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती अशा प्रकारे रिसेप्टर्स असतात. ह्या रिसेप्टरला बाइंड होतात आणि त्यांचं कार्य हे आतमध्ये घडवून आणू शकतात. आणि दुसऱ्या टाईपचे काही जे हार्मोन्स आहेत ते काय करू शकतात, तर डायरेक्ट हे हार्मोन्स त्या सेलमध्ये एंटर होतात, त्याचबरोबर न्यूक्लियसपर्यंत एंटर होतात आणि त्या न्यूक्लियसमध्ये हे त्यांचं फंक्शन कॅरी करू शकतात. तर या टाईपचं त्यांचं फंक्शन आहे. देन हायपरसिक्रिशन और हायपोसिक्रिशन ऑफ हार्मोन्स लीड्स टू व्हेरियस डिसऑर्डर्स. आता जे हार्मोन्स आहेत हे हार्मोन्ससुद्धा त्यांचं ठराविक प्रमाण हे ठरलेलं असतं. या ठराविक लेवलपेक्षा जर जास्त सिक्रीट झालं तर त्याला आपण हायपर सिक्रिशन ऑफ हार्मोन्स म्हणून ओळखतो, आणि त्या ठराविक लेवलपेक्षा जर कमी सिक्रिशन झालं तर त्याला आपण हायपोसिक्रिशन म्हणून ओळखतो. If the secretion gets above the certain level, it is hypersecretion. If the secretion goes below the certain level, it is called as hyposecretion. For example, the gigantism and dwarfism. Here the both individuals are there. The growth hormones, in related with the growth hormones, if the hypersecretion takes place, the individuals may acquire the abnormal height. म्हणजे ज्या वेळेला ग्रोथ हार्मोन्स जर हायपर सिक्रीट झाले तर ॲबनॉर्मल हाईटपर्यंत हा इंडिव्हिज्युअल वाढू शकतो. अँड इफ द हायपोसिक्रेशन टेक्स प्लेस ऑफ द ग्रोथ हार्मोन, जर ग्रोथ हार्मोन जर प्रमाणापेक्षा कमी सिक्रीट झाले तर तो जो इंडिव्हिज्युअल आहे तो काय राहू शकतो, नॉर्मल हाईटसुद्धा ॲक्वायर करू शकत नाहीत. तर हे हायपर सिक्रिशनचं एक्झाम्पल आहे, दॅट इज जायगॅन्टिझम, आणि हे हायपोसिक्रिशनचं एक्झाम्पल आहे, दॅट इज डॉर्फिझम. These are metabolized after their function, thus cannot be reused. आणि हे जे केमिकल मेसेंजर आहेत हार्मोन्स, हे हार्मोन्स त्यांनी एकदा त्यांचं कार्य केलं की ते कार्य झाल्यानंतर त्यांचं मेटाबॉलाइज्ड होऊन जातं, किंवा ते त्यांचं मेटाबॉलिझम होतं आणि ते पुन्हा रियूज कधीही करता येत नाहीत. म्हणजे एखादा केमिकल मेसेंजर तयार झाला की तो एकाच वेळेला यूज होतो.
Hormone secretion is regulated by the positive or negative feedback mechanism. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये एखादे हार्मोन हे जास्त सिक्रेट झाले तर त्याला कमी करण्यासाठी काही निगेटिव्ह फीडबॅक शरीरामध्ये येतात. त्याचबरोबर एखादे हार्मोन्स जर कमी सिक्रेट झाले तर ते वाढवण्यासाठी त्यांचे पॉझिटिव्ह फीडबॅकसुद्धा येतात. द सिक्रेशन ऑफ हार्मोन इज रेग्युलेटेड विथ द निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम इन अवर बॉडी. Then let's move towards the another part of this video lecture, that is mechanism of hormone action. आपण हार्मोन ॲक्शनची मेकॅनिझम बघणार आहोत. हार्मोन्स आर रिलीज्ड इन ए व्हेरी स्मॉल क्वांटिटी. हार्मोन्स हे नेहमी खूप कमी क्वांटिटीमध्ये रिलीज केले जातात. दे प्रोड्यूस देअर इफेक्ट ऑन द टार्गेट ऑर्गन सेल्स बाय बाइंडिंग टू द हार्मोन रिसेप्टर. आणि हे आपलं टार्गेट सेल कसं शोधतात तर ते त्या हार्मोन्सचं जो काही स्पेसिफिक रिसेप्टर असेल त्या रिसेप्टरला तो जाऊन बाइंड होतो आणि फक्त त्याच सेलला तो काय करू शकतो, स्टिम्युलेट करू शकतो किंवा त्याचं जे काही काम असेल, स्टिम्युलेटिंग असेल, इनहिबिटिंग असेल किंवा प्रोसेस मॉडिफिकेशन असेल, त्या पद्धतीचे काम तो घडवून आणतो. आणि ज्या सेलला तो अटॅच होतो त्याला टार्गेट सेल म्हणून ओळखलं जातं. The hormone receptor may be on the cell membrane or मे बी इंट्रासेल्युलर. आणि हे जे मॉलिक्युल्स आहेत ज्याला आपण रिसेप्टर म्हणतो, हे रिसेप्टर मगाशी बघितल्याप्रमाणे हा सेलच्या मेम्ब्रेनवरती सुद्धा प्रेझेंट असू शकतो आणि काहींच्या बाबतीत हे रिसेप्टर इंट्रासेल्युलर म्हणजे सेलच्या आतमधल्या बाजूला सुद्धा हे रिसेप्टर प्रेझेंट असू शकतात. The hormone receptor complex is formed and leads to biochemical changes in the target tissue. म्हणजे एखादा हार्मोन जो आहे त्या हार्मोनचं जे काही कार्य ठरलेलं असेल ते कार्य ठरलेलं जे आहे ते कॅरी करण्यासाठी या हार्मोन आणि हार्मोन रिसेप्टरचं बाइंडिंग होणं आणि त्या बाइंडिंगनुसार हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स हे तयार होणं गरजेचं आहे. हे जेव्हा तयार होतं त्याच्यानंतरच त्याचं फंक्शन काय होतं, कॅरी केलं जातं. लेट्स सी द मोड ऑफ हार्मोन ॲक्शन थ्रू द मेम्ब्रेन रिसेप्टर. जे आपण दोन हार्मोन ॲक्शनचे मोड बघितलेले आहेत, मेम्ब्रेन रिसेप्टरचे आणि इंट्रासेल्युलरचे. त्यापैकी मेम्ब्रेन रिसेप्टर हा जो टाईप आहे हा आपण इथे बघूया. पुस्तकामध्ये हे एक्झाम्पल दिलेलं आहे, दॅट इज ओव्हेरियन ग्रोथ. आणि हा जो हार्मोन आहे तो FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे की जो सेलच्या आतमध्ये एंटर होत नाही तर रिसेप्टरला अटॅच होतो आणि त्याच्यानंतर काही रिॲक्शन घडून येतात त्या आपण पुढे बघणार आहोत. हार्मोन लाईक कॅटेकोलामाइन, पेप्टाइड अँड पॉलिपेप्टाइड हार्मोन्स आर नॉट लिपिड सोल्युबल. आता हे हार्मोन्स कोणते की जे प्लाझ्मा मेम्ब्रेनवरच्या रिसेप्टरलाच ॲड होतात, तर जे हार्मोन लिपिड सोल्युबल नसतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सेलचा हा जो मेम्ब्रेन आहे हा लिपिड बाय लेअरने बनलेला असतो ज्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. आणि ह्या लिपिडमध्ये जर हे हार्मोन सोल्युबल नसतील तर हे हार्मोन काय करू शकत नाहीत, याला पेनिट्रेट करून आतमध्ये जाऊ शकत नाहीत. मग असे हार्मोन रिसेप्टरला बाइंड होतात. देअरफोर दे कॅनॉट एंटर देअर टार्गेट सेल थ्रू द प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे काय असतात, लिपिड सोल्युबल नसतात म्हणून ते रिसेप्टरला अटॅच होतात. These non-steroid water-soluble hormones interact with the surface receptor which initiate the metabolic activities. आणि हा ज्या वेळेला एखाद्या रिसेप्टरला बाइंड होतो तो बाइंड झाल्यानंतर पुढच्या ज्या मेकॅनिकल ॲक्टिव्हिटीज आहेत, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत, ह्या ॲक्टिव्हिटीजचं चालना मिळते किंवा ती सुरुवात होते, त्याची इनिशिएशन होते. Molecules of amino acid derivatives, peptide hormones bind to the specific receptors. ही त्याची एक्झाम्पल्स आहेत की अमिनो ॲसिड डेरिव्हेटिव्ज हार्मोन्स आहेत किंवा पेप्टाइड हार्मोन्स आहेत, हे अशा रिसेप्टर्सला बाइंड होतात. रिसेप्टर मॉलिक्युल्स लोकेटेड ऑन द प्लाझ्मा मेम्ब्रेन. The hormone receptor complex causes the release of enzyme adenylate cyclase. ॲडिनायलेट सायक्लेज नावाचा एन्झाईम हे काय करतात, रिलीज करतात आतमधल्या बाजूला, हे रिसेप्टर रिलीज करतात फ्रॉम द रिसेप्टर साईट. These enzyme forms cyclic AMP. The short form of cyclic AMP is called as CAMP from the ATPs
ऑफ द सेल. आणि हे ATPचा वापर करून सायक्लिक AMP घडवून आणतात. सायक्लिक रिॲक्शन्स आहेत काही मेटाबॉलिझमच्या, त्या रिॲक्शन घडवून आणतात. CAMP ॲक्टिव्हिटीज, एन्झायमॅटिक ॲक्शन्स. ह्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या सगळ्या एन्झायमॅटिक ॲक्शन्स आहेत. द हार्मोन्स ॲक्ट ॲज द फर्स्ट मॅसेंजर अँड CAMP इज द सेकंड मॅसेंजर. आणि हा जो एन्झाईम आहे ह्याला सेकंड मॅसेंजर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. म्हणजे हा हार्मोन जो आहे हा फर्स्ट मॅसेंजर, आणि ज्या हार्मोनमुळे हे CMP तयार होतं त्याला सेकंड हार्मोन्स म्हणून ओळखलं जातं किंवा सेकंड मॅसेंजर म्हणून ओळखलं जातं. अदर काइंड ऑफ सेकंड मॅसेंजर आर calcium ion, CGMP, and inositol triphosphate. म्हणजे आयनोसिटॉल ट्रायफॉस्फेट, CGMP किंवा कॅल्शियम आयन हे सुद्धा सेकंड मॅसेंजर म्हणून कार्य करू शकतात. हे काही एक्झाम्पल्स इथे दिलेली आहेत. सो लाईक दॅट द फर्दर प्रोसेस कॅन बी कॅरीड विथ धिस टाईप ऑफ मोड ऑफ ॲक्शन. म्हणजे ही एक हार्मोनची मोड ऑफ ॲक्शन आहे की रिसेप्टरला तो बाइंड होतो, रिसेप्टरमुळे काही ATPचा वापर करून इथे सेकंड मॅसेंजर तयार होतात आणि हे सेकंडरी मॅसेंजर त्या सेलमध्ये जे काही फंक्शन घडवून आणायचं आहे ते फंक्शन कॅरी करतात. सो दिस इज द फर्स्ट टाईप ऑफ मेकॅनिझम ऑफ द हार्मोन ॲक्शन. देन द मोड ऑफ ॲक्शन थ्रू द इंट्रासेल्युलर रिसेप्टर. आता दुसऱ्या टाईपचं ॲक्शन आपण बघूया की ज्यामध्ये डायरेक्ट जो हार्मोन आहे तोच एंटर होतो सेलमध्ये, त्याचबरोबर प्लाझ्मा मेम्ब्रेनला क्रॉस करतो, त्याचबरोबर तो न्यूक्लिओप्लाझमला सुद्धा क्रॉस करून आतमध्ये जाऊ शकतो. असे जे हार्मोन्स आहेत हे इंट्रासेल्युलर हार्मोन्स म्हणून ओळखले जातात. तर याबद्दल आपण थोडक्यात इथे बघूया. इन अवर टेक्स्टबुक द एक्झाम्पल इज गिवन ॲज द एस्टेरोजिन. एस्टेरोजिनचं एक्झाम्पल आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. Steroid and thyroid hormones are lipid soluble and easily pass through the plasma membrane of the target cell into the cytoplasm. आणि जे स्टेरॉइड हार्मोन्स आहेत हे हार्मोन्स नेहमी लिपिड सोल्युबल असतात. मगाशीच आपण म्हटलं की हा जो बायलेअर आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन ज्यापासून बनलेला आहे तो लिपिड बायलेअर असतो, आणि जर हा हार्मोन लिपिड सोल्युबल असेल तर हा इझिली पास करू शकतो, ह्या लेअरपासून पुढे जाऊ शकतो. मग असे जे हार्मोन्स आहेत हे कोणते हार्मोन्स आहेत तर काही स्टेरॉइड हार्मोन्स आहेत आणि थायरॉइड हार्मोन्ससुद्धा आहेत की जे इंट्रासेल्युलर ॲक्शन घडवून आणू शकतात. इन द सायटोप्लाझम दे बाइंड टू द स्पेसिफिक इंट्रासेल्युलर रिसेप्टर. आता इथे सुद्धा बघा रिसेप्टर प्रोटीन आहे, परंतु हे रिसेप्टर प्रोटीन ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती नाही आहेत, पण ते सायटोप्लाझममध्ये आहेत. हे सायटोप्लाझममध्ये रिसेप्टर प्रोटीन आहेत. हा जो हार्मोन आतमध्ये येतो हा हार्मोन ह्या रिसेप्टरला बाइंड होतो, आणि इथे सुद्धा जो मगाशी आपण उल्लेख केला हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स, इथे हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्सची निर्मिती होते, आणि हा जेव्हा तयार होतो तेव्हा तो त्याचं फंक्शन कॅरी करतो. पुढे आपण बघूया. It binds to the specific intracellular receptor protein forming a hormone receptor complex that enters the nucleus. आणि हे कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर ते न्यूक्लियसमध्ये एंटर होतं. In the nucleus, the hormone receptor complex bind to a specific regulatory site of DNA. आणि हे जे यांचा कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे हे कॉम्प्लेक्स ह्या न्यूक्लियसमध्ये आपल्याला माहिती आहे की इथे DNA प्रेझेंट असतो. तर ह्या DNAवरती जो काही टार्गेट जीन असेल किंवा जो काही स्पेसिफिक DNAची साईट असेल त्या स्पेसिफिक DNAच्या साईटवरती हे कॉम्प्लेक्स जाऊन बाइंड होतं. द ॲक्टिवेटेड जीन्स ट्रान्स्क्राइब्ड mRNA which direct protein synthesis and enzyme इन द सायटोप्लाझम. आणि अशा प्रकारे हे जे कॉम्प्लेक्स ज्या टार्गेट साईटवरती बाइंड होतं त्या टार्गेट साईटपासून पुढे यांचं ह्या ट्रान्स्क्रिप्शन होतं, म्हणजे ह्या DNA पासून mRNA तयार होतो, आणि तो जो mRNA तयार झालेला आहे त्याची पुढची जी प्रोसेस आहे जी आपण यापूर्वीच्या मॉलिक्युलर बेसिस ऑफ
इनहेरिटन्समध्ये बघितलेलं आहे की mRNA जो तयार होतो तो नंतर सायटोप्लाझममध्ये येतो. सायटोप्लाझममध्ये ट्रान्सलेशन घडतं आणि ट्रान्सलेशनमधून त्या mRNA पासून जे काही प्रोटीन मॉलिक्यूल तयार होणार आहे तो प्रोटीन कोणता तरी फंक्शनिंग प्रोटीन असेल किंवा कोणतं तरी एन्झायमॅटिक प्रोटीन असेल आणि अशा पद्धतीने त्या सायटोप्लाझममध्ये त्याचं जे फंक्शन ठरलेलं आहे ते फंक्शन घडवून आणू शकतो. म्हणजे इथे एखादं फंक्शन घडवून आणण्यासाठी म्हणजे कोणती तरी रिॲक्शन घडवून आणण्यासाठी हे जे हार्मोन्स आहेत हे हार्मोन्स काय करतात, मेम्ब्रेन पेनिट्रेट करून हार्मोन रिसेप्टर कॉम्प्लेक्स तयार करतात आणि हे कॉम्प्लेक्स एखादा स्पेसिफिक जीन काय करतात, ट्रान्सक्राईब करतात आणि तो ट्रान्सक्राईब झालेला mRNA सायटोप्लाझममध्ये येऊन एक नवीन मॉलिक्यूल किंवा प्रोटीन मॉलिक्यूल तयार करतो आणि तो प्रोटीन मॉलिक्यूल त्याचं जे काही फंक्शन इथे ठरलेलं असेल ते फंक्शन कॅरी करतो. ॲक्शन ऑफ लिपिड सोल्युबल हार्मोन इज स्लोअर बट लॉंग लास्टिंग. आता अर्थातच कारण की हे अनेक स्टेपमध्ये ह्याची ॲक्शन आहे. म्हणजे हा सुरुवातीला प्लाझ्मा मेम्ब्रेन एंटर करेल. आफ्टर at first it will enter through the plasma membrane. After that it will form the hormone receptor complex, and that hormone receptor complex will enter into the nucleus. In the nucleus they will find the specific site of binding. After binding the site it will form the mRNA will pass into the cytoplasm. In cytoplasm it will get translated. After translated it will form the enzyme or some protein molecule, and after formation of that protein molecule the specific reaction can be carried out. म्हणजे ही एवढी स्टेप वाईज जी काही रिॲक्शन आहे या स्टेप वाईज रिॲक्शनमुळे काय होतं, ही जी ॲक्शन आहे ही स्लोअर असते. म्हणजे हार्मोन एंटर झाला, कॉम्प्लेक्स तयार झाला, कॉम्प्लेक्स टार्गेट साईटवरती बाइंड झाला, mRNA तयार झाला, mRNA पासून प्रोटीन मॉलिक्यूल तयार झाला, तो प्रोटीन मॉलिक्यूल त्याचं फंक्शन करणार आहे. एवढ्या स्टेपमध्ये जर होत असेल तर ही जी रिॲक्शन आहे ही स्लो असेल. बट लॉंग लास्टिंग, परंतु ह्या ज्या रिॲक्शन घडून येतात ह्या लॉंग लास्टिंगसुद्धा असतात. म्हणजे दिस इज स्लोअर बट लॉंग लास्टिंग. सो in this video lecture or in this part 2 we have completed the properties of hormone, then mechanism of hormone action, and that mechanism are in the two form, through the membrane receptor and through the intracellular receptor. Up to here we have completed the control and coordination, the introductory part. The notes regarding to this video lecture you will find in the description box. Thank you.